नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद सरळसेवा भरती अंतर्गत आरोग्य सेविका भरतीसाठी जी आहे परीक्षा जी आहे 10 जून 2024 पासून सुरू होत आहे. यावर आधारित जे तांत्रिक प्रश्न आहेत, तांत्रिक सेक्शनमध्ये टेक्निकल क्वेश्चन याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. जे परीक्षेसाठी येणारे अतिसंभावित तांत्रिक प्रश्न आहेत याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहूयात. पाहू शकता, आरोग्य सेवक पदासाठी जिल्हा परिषद सरळ सेवा भरती अंतर्गत 10 जून 2024 पासून परीक्षा जी आहे ती सुरू होत आहे. CBT बेस्ड ही परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न पाहून झाल्यानंतर त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते पाहणं आवश्यक आहे. यामध्ये उमेदवारांना जो तांत्रिक प्रश्न सेक्शन आहे हा कठीण जाऊ शकतो. तर यासाठी याची तयारी करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत, संभावित प्रश्न आहेत, त्याच्या उत्तरासह डिटेलमध्ये पाहूयात. पाहू शकता, जो पहिला प्रश्न आहे येऊ शकतो असा, यामध्ये लहान बालकांमधील कोणती चाचणी क्षयरोगाच्या निदानासाठी उपयुक्त ठरते? साठी 4 ऑप्शन आहेत. बरोबर उत्तर आहे ट्युबरक्युलोमा. दुसरा प्रश्न आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? बरोबर उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. तिसरा प्रश्न, शरीरात रक्तपुरवठा कोणत्या अवयवामुळे होतो? तर अवयव जे आहे हृदय या अवयवामुळे. प्रश्न क्रमांक 4 आहे, डॅश डॅश या दिवशी जागतिक आरोग्य योग दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे सी 21 जून. 21 जून रोजी जो जागतिक योग दिन आहे तो साजरा केला जातो. पाचवा प्रश्न आहे, डॅश डॅश हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे? प्रथम संदर्भ सेवा केंद्र जे आहे ग्रामीण रुग्णालय आहे. सहावा प्रश्न, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे स्त्रियांची नोंद क्रमांक रजिस्टरमध्ये केली जाते. रजिस्टर जे आहे R15 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केली जाते. सातवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते? तर आहे BCG. हे 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शनमधून बरोबर उत्तर जे आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. उत्तर आहे BCG. आठवा प्रश्न, खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी अन्नाद्वारे होत नाही? साठी 4 ऑप्शन आहेत. बरोबर उत्तर जे आहे पाहू शकता, दूषित पाण्यामुळे किंवा अन्नाद्वारे होत नाही असा रोग जो आहे गोवर आहे तो होत नाही आहे दूषित पाण्यामुळे. त्याचबरोबर 9वा प्रश्न पाहू शकता, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग्यांची संख्या 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. 10वा प्रश्न, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाची देखभालीसाठी डॅश डॅश रुपये दिले जातात? तर आहे बी 1,00,000 रुपये ग्रामीण रुग्णालयाच्या देखभालीसाठी दिले जातात. 11वा प्रश्न, जन्म नोंदणी ही जन्मानंतर किती दिवसांच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे? तर बरोबर उत्तर आहे 21 दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे. 12वा प्रश्न आहे, अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो? तर आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS. हा जो उपचार आहे तो केला जातो. 13वा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंका योजना कुठे राबवली जाते? तर ही योजना जी आहे प्रत्येक गावामध्ये राबवली जाते. 14वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, 7 उद्रेक कळवल्यास अशा स्वयंसेविकेस किती अनुदान दिले जाते? 100 रुपये अनुदान जे आहे ते दिले जाते. 15वा प्रश्न, पाणी शुद्धी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? उत्तर आहे तुरटी. हे जे आहे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजारांचा प्रकारामध्ये येतो? उत्तर आहे हे सगळे आहेत. मधुमेह आहे, रक्तदाब, मानसिक आजार हे असंसर्गजन्य रोग आहेत. प्रश्न क्रमांक 17वा, प्रत्येक प्राथमिक केंद्रातर्फे किती लोकांना आरोग्य सेवा दिली जाते? एकूण 30,000 लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे सेवा दिली जाते. 8वा प्रश्न, कुष्ठरोगाचा कारक जंतू कोणता आहे? उत्तर आहे एम्ब्लेप्री. हा कुष्ठरोगाचा कारक जंतू आहे. 19वा प्रश्न, कातडीवर कमी अधिक बधीर झालेले आणि न खाजवणारे चट्टे कोणत्या आजाराचे संशयित रुग्ण दर्शवले जातात? उत्तर आहे लेप्रसी, कुष्ठरोगासाठीचे. 20वा प्रश्न, लसीच्या कॉपीवरील VVM म्हणजे काय असते? तर आहे व्हॅक्सिन व्हायरल मॉनिटर.
म्हणजे VVM याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 21, वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजारांचा धोका संभवतो. यामध्ये मधुमेह आणि विकार हे जेव्हा आहेत आजार यांचा धोका संभवतो. 22वा प्रश्न आहे, लहान बालकांमधील कोणती चाचणी क्षयरोगाच्या निदानासाठी उपयुक्त ठरते? ट्युबरक्युलोमा ही चाचणी आहे ती घेतली जाते. 23वा प्रश्न, गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्ता म्हणजे काय? तर ॲक्सिलेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजे अशा कार्यकर्ता असतात. 24वा प्रश्न आहे, TTTचे इंजेक्शन कोणत्या मार्गे दिले जाते? TTTचे इंजेक्शन जे आहे TTT हे इंजेक्शन पोटावरील स्नायूमध्ये दिले जाते. प्रश्न क्रमांक 25, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? यामध्ये रातंधळेपणा जो आहे तो व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 26, जिल्हा रुग्णालये डॅशमार्फत चालवली जातात. उत्तर आहे राज्य शासन. जिल्हा रुग्णालये जी आहेत राज्य शासनामार्फत चालवली जातात. प्रश्न क्रमांक 27, गाव पातळीवर पाणी शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे कोणत्या यंत्रणेमार्फत चालवली जाते? तर ग्रामपंचायतीमार्फे जी पाणी शुद्ध करण्याची प्रोसेस आहे ती केली जाते. 28वा प्रश्न, 2014 साली स्वच्छतेविषयक कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला? उत्तर आहे स्वच्छ भारत मिशन 2014 साली सुरू करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 29, उंदीर चावल्याने कोणता आजार होतो? त्याचं नाव आहे रॅट बाईट हा आजार होतो. 30वा आणि शेवटचा प्रश्न, डांग्या खोकल्यासाठी कोणती लस टोचली जाते? उत्तर आहे त्रिगुणी ही जी लस आहे ती टोचली जाते. अशा पद्धतीने हे 30 प्रश्न आहेत. हे महत्त्वाचे आरोग्यसेवक भरतीसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामधील अजून जे वेगवेगळे प्रश्न आहेत याच पॅटर्नवर आधारित विचारले जाऊ शकतात. बाकी सेक्शनपेक्षा तांत्रिक सेक्शन कठीण जात असल्यामुळे हे अतिसंभावित प्रश्न डिटेलमध्ये पाहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा अधिक क्वेश्चन हवे असल्यास किंवा या प्रश्नांमध्ये काही अजून शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता. अशा पद्धतीने आरोग्यसेवकच्या भरतीसाठी अतिसंभावित तांत्रिक प्रश्न चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.